व्हेरी वेलकम स्टुडंट्स. रोटेशनल डायनामिकच्या या नेक्स्ट लेक्चरमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. आज आपण जो थेरम्सला आपण सुरुवात केली होती की मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड करायचा असेल डिफरंट बॉडीजचा, तर डिफरंट बॉडीजसाठी जो थेरम आपण यूज केला होता त्याच्यामधील आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक थेरम बघितला होता. तो थेरम होता थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, आणि त्या थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला होता. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी पॉइंट इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ मास प्लस m मल्टीप्लाय बाय आर स्क्वेअर. दिस इज द थेरम ऑफ. हा जो थेरम होता या थेरमला आपण म्हणलो होतो जनरली जिथं आर घेतला होता तर त्या ठिकाणी आपण ती डिस्टन्स घेतो म्हणून त्याला एम डी स्क्वेअर म्हणतो. अँड दिस इज ॲक्च्युअल थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. पॅरलल ॲक्सिस. आणि हा कुठं वापरणार आहोत तर हा ज्या ठिकाणी वापरायचा असतो तो म्हणजे ज्या बॉडीज होत्या रिजिड बॉडी, फॉर एक्झाम्पल रिंग असेल, फॉर एक्झाम्पल डिस्क असेल. रिंग आणि डिस्कमध्ये आपण हा थेरम यूज करू शकतो. एनी शेप ऑफ द रिजिड बॉडी त्याच्या ॲक्सिसमधून जसं की मी याचं एक्सप्लेनेशन परत एकदा तुम्हाला सांगतो की एनी शेप ऑफ द रिजिड बॉडी असेल, ही एनी शेप ऑफ द रिजिड बॉडी असणार आहे. आणि ही जर व्यवस्थित घेतो बघा, ही एनी शेप ऑफ द रिजिड बॉडी असेल आणि ही जनरली त्याच्यावर ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाली. कुठून पास झाली ती सेंटर ऑफ मासमधून. म्हणून या ॲक्सिस ऑफ रोटेशनला आपण म्हणलो होतो दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन having moment of inertia I of c because it is passing through the center of mass. मग या ठिकाणी जो मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला जातो सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. पण समजा आपण जर एनी एक कुठंतरी पॉईंट घेतला, ओ हा पॉईंट घेतला होता, याचं डिस्टन्स जे होतं ते डिस्टन्स आपण कन्सिडर करू डी एवढं डिस्टन्स होतं आणि इथून एक आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केली. मग या ठिकाणी ही जी ॲक्सिस ऑफ रोटेशन आली दिस इज आय ऑफ ओ, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू एनी पॉईंट ओ. एनी पॉईंट ती झाली त्याची ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता जर याची ॲक्सिस ऑफ रोटेशन आपल्याला फाईंड करता येत असेल तर मग याची ॲक्सिस ऑफ रोटेशन आपल्याला फाईंड करता यायला पाहिजे होते. जनरल ॲक्सिस ऑफ रोटेशनचा फॉर्म्युला काय असतो, आय इज इक्वल टू म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, आय इज इक्वल टू एम मल्टीप्लाय बाय आर स्क्वेअर. हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आला आहे तर डिस्टन्सवर डिपेंड होत. त्याला डिस्टन्स जर वाढलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढलं तर रोटेशन्स काय होऊन जातात, स्लो जाऊन. म्हणजे ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनचे जे रोटेशन्स आहेत, हा म्हणजे या ॲक्सिस ऑफ रोटेशनचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय ऑफ ओ, हा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा आय ऑफ सी पेक्षा एम इंटू डी स्क्वेअर एवढ्यानी जास्त आहे. मग एवढ्यानी मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, अपोजिशन टू चेंज ऑफ मोशन. मग यांनी काय होणार आहे, त्या ॲक्सिसचं जे काही रोटेशन्स असतील ते रोटेशन स्लो होतील. म्हणजे अजून एक सिंपल एक्झाम्पल काय सांगायचं ठरलं, समजा हा एक रॉड असेल आणि ही ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्यामधून पास केली आणि रॉड हा असा रोटेट होतो या फिक्स ॲक्सिस भोवती. मग याची रोटेशन ही फास्ट असते ना. समजा हाच ॲक्सिस ऑफ रोटेशन याच्या सेंटरला एंडला ठेवला तर हा रॉडचे जे काही रोटेशन्स असतील ते रोटेशन्स कमी असतील. हे सांगतो थेरम आपला पॅरलल ॲक्सिस थेरम. मग आज आपण नवीन काय बघणार, ठीक. सो आज आपण नवीन एक अशी कन्सेप्ट बघणार आहोत. हे जनरली होतं कुठल्याही रिजिड बॉडीस साठी आपण अप्लाय करू शकत होतो. रिजिड बॉडी रिंग असेल, डिस्क असेल. पण फॉर एक्झाम्पल इफ यू आर हॅव्हिंग अ प्लेन लाईक दिस, आणि तुम्हाला असा एक प्लेन असेल, हा असा पद्धतीचा एक प्लेन असू शकतो, ठीक आहे. किंवा आपण असंच सांगूया की ही एक प्लेन बॉडी असेल, ही एक प्लेन बॉडी. मग आता ही जी प्लेन बॉडी आहे, ही प्लेन बॉडी तुम्हाला सर्वांना दिसते. मग ही प्लेन बॉडी रोटेट कशी होणार तर ह्या प्लेन बॉडीला जो काही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो ॲक्सिस ऑफ रोटेशन समजा याच्या डायमीटर टाकला या पद्धतीने, मग ही बॉडी अशी रोटेट होणार या पद्धतीने, ही बॉडी अशी रोटेट होणार. ओके. त्यानंतर हा प्लेन जो असेल ह्या प्लेनला ॲक्सिस ऑफ रोटेशन पहिल्यांदा मी अशी टाकली होती, आता अशी टाकू शकतो. मग तरीसुद्धा काय होणार आहे, ही रोटेट होणार आहे. पण फॉर एक्झाम्पल ह्या प्लेनला ॲक्सिस ऑफ रोटेशन जर अशी असेल, उभी असेल तर, म्हणजे जनरल ॲक्सिस ऑफ रोटेशन मोमेंट ऑफ इनर्शिया जर ॲक्सिस ऑफ रोटेशन ही अशी या पद्धतीनं असेल आणि ही प्लेन बॉडी अशी रोटेट जर होत असेल तर आपण हा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलस मेथडनी इझिली फाईंड करू शकतो. त्यानंतर समजा याला असं जर ठेवलं आणि ही बॉडी जर अशी रोटेट होत असेल तर याचासुद्धा आपण ही मोमेंट ऑफ इनर्शिया इझिली फाईंड करणार. पण काय झालं असतं जर ह्या प्लेन बॉडीवरती मोमेंट ऑफ इनर्शिया असा असता तर, मग ह्या प्रोसेसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलस मेथडनी जेवढ्या प्रिव्हियस दोन कंडिशनमध्ये इझिली फाईंड करता येत होता त्या पद्धतीने इथं इझिली फाईंड करता येत नाही. मग याच्यासाठीचा थेरम आहे तो थेरम म्हणजे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. मग आपण तोच बघणार आहोत.
सो थेरम ऑफ, सुरुवात करूया, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. परपेंडिक्युलर ॲक्सिस. बघा ह्या थेरमनी काय सांगितलं, हा थेरम कुठं ॲप्लिकेबल होणार आहे, ज्या ठिकाणी प्लेन बॉडीज असणार त्या ठिकाणी हा थेरम आपण ॲप्लिकेबल करू शकतो. म्हणजे लॅमिनासाठी, लॅमिना म्हणजे काय, ज्याची थिकनेस कमी असेल त्या बॉडीजसाठी आपण याला जनरली ॲप्लिकेबल करू शकतो. मग परत एकदा सांगतो बघा, आता मी परत एकदा, हा मोठा प्लेन असेल, हा प्लेन असेल, मग हा प्लेन रोटेट कसा होऊ शकतो, तर ही एक ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, अशी ही ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती हा प्लेन काय होणार आहे, अशा पद्धतीनं रोटेट होणार आहे. क्लिअर झालं. अजून कसा रोटेट होऊ शकतो, तर ही अशी ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल या पद्धतीने, मग हा प्लेन अशा पद्धतीनं रोटेट होऊ शकतो. ओके. पण काय झालं असतं जर ॲक्सिस ऑफ रोटेशन असा असेल तर, म्हणजे अशी एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, अशी एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, सॉरी व्यवस्थित लक्ष द्या, बघून घ्या. अशी एक ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, अशी एक ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तर तुम्ही मुवमेंट ऑफ इनर्शिया इझिली फाईंड करणार. पण जर अशी ह्या पद्धतीने ॲक्सिस ऑफ रोटेशन जर असेल तर आपल्याला ह्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया तेवढ्या इझिली फाईंड करता येत नाही. मग हा फाईंड करण्यासाठी आपला थेरम जो आहे तोच थेरम आहे पॅरलल ॲक्सिस, थेरम आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस. मग या परपेंडिक्युलर ॲक्सिसमध्ये आपण काय करणार आहोत, तर एक प्लेन घेणार आहोत, प्लेन लॅमिना, रेक्टँग्युलर प्लेन घेणार आहोत. तर या पद्धतीने एक रेक्टँग्युलर प्लेन मी घेतलेला आहे, हा एक रेक्टँग्युलर प्लेन. मग या रेक्टँग्युलर प्लेनमध्ये ही एक अशी ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, ठीक आहे, त्यानंतर ही अशी ॲक्सिस ऑफ एक रोटेशन असेल. आता दुसरी ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे मी असं नाव देतो, ही जी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे झेड ॲक्सिसला, अलॉंग झेड ॲक्सिस, अलॉंग झेड ॲक्सिस. त्यानंतर ही जी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे अलॉंग वाय ॲक्सिस. क्लिअर झालं. आता ह्या प्लेनच्या एक अशी येणार आहेत ना, अशी सरळ बाहेर व्हर्टिकली असेल ती, प्लेनला काय असणार आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे हा जो प्लेन असेल तिला काय असेल, परपेंडिक्युलर असेल. मग हा जो प्लेन परपेंडिक्युलर असेल म्हणजे मी त्याला आता असं या पद्धतीने दाखवणार आहे, ही असेल एक्स, ही आली वाय, ही आली वाय आणि ही आली झेड. जर तुम्ही या तिन्ही ॲक्सिस ऑफ रोटेशन जर बघितल्यात, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन ही या पद्धतीनं रोटेट होणार आहे, ही सुद्धा या पद्धतीनं रोटेट होईल आणि ही जी ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल ती या पद्धतीनं रोटेट होणार आहे. ही त्याच्यावरली अँग्युलर वेलोसिटी असेल, ही त्याच्यावरली अँग्युलर वेलोसिटी असेल. समजतंय सर्वांना, पॉईंट क्लिअर होतो. ही एनी लॅमिनार बॉडी आहे, या लॅमिनार बॉडीसाठी ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन आहेत दोन आणि ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती प्लेन अशा पद्धतीनं रोटेट होतोय, या ॲक्सिस ऑफ रोटेशनसाठी प्लेन अशा पद्धतीनं रोटेट होतोय. आणि ही जी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे ॲक्च्युली ही ॲक्सिस ऑफ रोटेशन व्हर्टिकल आहेत, म्हणजे तिच्यासाठी प्लेन काय आहे, हा प्लेन परपेंडिक्युलर आहे आणि त्या परपेंडिक्युलर असताना ती ॲक्सिस ऑफ रोटेशन अशी रोटेट होते या पद्धतीने. बघा ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आली परपेंडिक्युलर ह्याला आणि हा प्लेन जो आहे तो असा रोटेट होतोय. क्लिअर झालं सर्वांना. मग आता ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही ॲक्सिस ऑफ रोटेशन किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाईंड करणार. मग ह्यो मोमेंट ऑफ ह्या प्लेनसाठी, प्लेन लॅमिनार बॉडीसाठी बघा समजून घ्या, प्लेन लॅमिनासाठी, प्लेन लॅमिना ऑफ द ऑब्जेक्टसाठी जो मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड केला जातो तो मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करण्यासाठी एक थेरम आहे, तो थेरम म्हणजे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता मी सगळ्यात अगोदर याच्यावर स्टेटमेंट लिहून देतो, स्टेटमेंट लिहिल्यानंतर मला ते स्टेटमेंटचं प्रूफ घ्यायचं आहे, बरोबर. आता स्टेटमेंट बघा काय, स्टेटमेंटमध्ये अगोदर सगळ्यात तुम्हाला समजून घ्यावं लागेल की तीन ॲक्सिस कोणच्या आल्या तिथं, एक्स, दुसरी कोणची वाय, तिसरी कोणची झेड. जर ह्या तिन्ही ॲक्सिस बघितल्या तर तिन्ही ॲक्सिस एकमेकांना काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ही याला परपेंडिक्युलर आहे, ही याला परपेंडिक्युलर आहे आणि ही याला परपेंडिक्युलर आहे. हे तिन्ही ॲक्सिस कसे आलेले आहेत, परपेंडिक्युलर टू ईच अदर. क्लिअर झालं. थ्री ॲक्सिस बोथ आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. या पद्धतीने एक इकडं वाय असेल, एक इकडं झेड असेल आणि इकडं काय असणार आहे, एक्स असेल. दिस इज एक्स, दिस इज वाय, दिस इज झेड, बोथ आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. मग आता ह्या कंडिशनमध्ये आपल्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायचा. कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायचा, तर याच्यासाठी ही ॲक्सिस काय होती, परपेंडिक्युलर होती. आय ऑफ झेड आपण असं म्हणूया की आय ऑफ झेड याच्यासाठी काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आय ऑफ एक्स आणि आय ऑफ वाय ही कशामधून पास झाली, आय ऑफ झेड ही त्याच्या सेंटर ऑफ मासमधून पास झाली. जनरली तिन्ही जे ॲक्सिस आहे तिन्हींसाठी जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो सेमच आहे,
म्हणून हे तिन्ही जे ॲक्सिस झाले ते कसे झाले, कॉन्करंट ॲक्सिस झाले, कारण की त्यांचा स्टार्टिंग पॉईंट काय आहे, सेमच आहे, एकाच ओरिजिनमधून ते पास होत आहे, म्हणजे तिन्ही कुठं आले, सेंटर ऑफ मासमधून पास झाले. मग याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाईंड करणार, त्यासाठी थेरम आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता मी त्याचं स्टेटमेंट लिहून जातो. होप सो हे सगळ्यांना तुम्हाला समजलं असेल. आता याचं स्टेटमेंट असेल, स्टेटमेंट ॲक्च्युली त्याच्यावर जे सेंटेन्स आहे त्याच्यावरती आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनार ऑब्जेक्ट ऑफ एनी लॅमिना म्हणतो मी, ऑफ एनी लॅमिना ऑब्जेक्ट इज परपेंडिक्युलर, किंवा असं म्हणूया, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ॲक्सिस ऑफ लॅमिना ऑब्जेक्ट इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे आपल्याला जो प्लेनला परपेंडिक्युलर असणारा जो आहे तो म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर असणारा, एक काम करू, याला नाव देऊन टाकू आपण, दिस इज झेड, किंवा ठीक तसेच नाव ठेवू, चला ठीक, काय हरकत नाही. आणि जो परपेंडिक्युलर प्लेन आहे, तर मी आता इथून कन्सिडर करणार आहे की हा प्लेन असेल आणि याला हा ॲक्सिस काय असणार आहे, असा परपेंडिक्युलर असेल. हा प्लेन जो आला, हा प्लेन कसा आला, या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आला. हा ॲक्सिस कुठे गेला, त्याला पॅरलल, आणि हा जो ॲक्सिस असेल तो सुद्धा कसा असेल, पॅरलल असेल. क्लिअर झालं. म्हणून काय म्हणणार आपण, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ॲक्सिस ऑफ लॅमिना ऑब्जेक्ट इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया कोणचा आहे, आय ऑफ झेड. दिस आय ऑफ झेड इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आय ऑफ झेड इथं असेल तो आय ऑफ झेड, हा असेल आय ऑफ वाय, आणि हा असेल आय ऑफ एक्स. आय ऑफ वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग वाय ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग झेड ॲक्सिस, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स ॲक्सिस. मग जो मोमेंट ऑफ इनर्शिया होता अलॉंग झेड ॲक्सिस हा परपेंडिक्युलर आहे ह्या प्लेनला, असं त्यांनी सांगितलं. इज सम ऑफ, मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, आय ऑफ झेड इज सम ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस, किंवा दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे, या दोघांची काय असेल, ॲडिशन असेल. मग असे कोणते दोन परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे, एक्स अँड वाय, अँड ऑल आर इन कॉन्करंट. all axes are concurrent. हे याच्यावर स्टेटमेंट आहे आणि हे बोर्डसाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे. आता हे तुम्हाला किती समजलं आहे ते मी तुला सांगतो. दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे, एक्स आणि वाय. त्यांनी काय सांगितलं, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ॲक्सिस ऑफ प्लेन लॅमिना ऑब्जेक्ट इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. दिस आय ऑफ झेड, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲक्च्युअली तुम्हाला फाईंड करायचा आहे. आणि हा आय ऑफ झेड इज द सम ऑफ, कशासाठी रे, इज द सम ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. म्हणजे इज द सम ऑफ, असा असं आहे, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. मला काय फाईंड करायचं आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, जे तुमचे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे ना, कोणचे, एक्स आणि वाय, या दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन म्हणजेच याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सोपं आहे, परत एकदा सांगतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ॲक्सिस ऑफ लॅमिना ऑब्जेक्ट इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज अ सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. All axes are concurrent. This I of z is sum of ix plus iy. This is the theorem of, हाच theorem आहे कशाचा, हा theorem आहे perpendicular axis theorem. एकदम इझी, फक्त I of z is addition of काय, ix plus iy. Moment of inertia of the z axis is perpendicular to the plane is the sum of moment of inertia of the two mutually perpendicular axis. हे दोन्ही कसे आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, या दोघांचे ॲडिशन म्हणजे तुमचा आय ऑफ झेड. म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग झेड ॲक्सिस जो परपेंडिक्युलर असेल तो आपण फाईंड करू शकतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे,
प्लेनला जर ॲक्सिस अशी पास झाली, ही जर रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही इझिली फाईंड करणार. एक अशी जात असेल तर त्याचाही मोमेंट ऑफ इनर्शिया असं फाईंड करणार. पण परपेंडिक्युलर असेल तर कसं फाईंड करणार? तर परपेंडिक्युलर असण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, I ऑफ Z इज इक्वल टू IX प्लस IY. क्लिअर झालं सर्वांना? मग आता याच्यावलं हे झालं त्याच्यावलं स्टेटमेंट, बाय दी स्टेटमेंट हे झालं त्याच्यावलं इक्वेशन. आता मला हे थेरॉटिकली प्रूफ करायचं. ठीक आहे, चला प्रूफ घेऊया. मग हे स्टेटमेंट झालं असेल तर आता मी प्रूफकडे जातो. सो नेक्स्ट पॉईंट इज प्रूफ, म्हणजे एक्सप्लेनेशन आपण त्याला म्हणतो. सो नेक्स्ट प्रूफ ऑफ IZ इज इक्वल टू IX प्लस IY. या दोघांचा प्रूफ आता मला घ्यायचा आहे. मग प्रूफ घेण्यासाठी मी काय करतो, कन्सिडर अ पॉइंट P of mass dm on the lamina of object at distance r from the z axis, x from the y axis and y from the x axis. आता थोडंसं इकडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा त्यांनी काय सांगितलं, एक पॉईंट घ्या. कुठे घ्या? त्या प्लेन लॅमिनावरती. प्लेन हा प्लेन आहे, मग ह्या प्लेनवरती मी हा एक पॉईंट घेतला, हा पॉईंट P घेतला. ठीक आहे, त्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलं, तर त्याचं मास किती घ्या, DM घ्या. ठीक आहे, घेतलं. ओके, पॉईंट P घेतला, त्याचं मास किती घेतलं, DM एवढं घेतलं. पुढे त्यांनी काय सांगितलं, त्या पॉईंट Pचं डिस्टन्स Z ॲक्सिस पासून किती पाहिजे, Z ॲक्सिसचा ओरिजिन हा झाला ना, मग इथून याचं डिस्टन्स किती पाहिजे, R एवढं. ठीक आहे, घेतलं. झालं. पॉईंट Pचं डिस्टन्स Z ॲक्सिस पासून R एवढं. Y ॲक्सिस पासून किती पाहिजे, X एवढं. मग ही Y ॲक्सिस आहे ना, ही Y ॲक्सिस. मग Y ॲक्सिस पासून हे डिस्टन्स किती हे बघे. तर आता ही जी X ॲक्सिस असेल, Y ॲक्सिस पासून हे डिस्टन्स किती आलं, X, आणि X ॲक्सिस पासून डिस्टन्स किती आलं, Y. क्लिअर झालं? बघा हा पॉईंट, याचं लोकेशन इथपर्यंत असेल म्हणजे हा किती डिस्टन्सवरती आला, X एवढ्या डिस्टन्सवरती आला. हा Y एवढ्या डिस्टन्सवरती असेल म्हणजे Y ॲक्सिसवरती तो किती डिस्टन्सवरती आला, Y एवढ्या डिस्टन्सवरती आला. पॉईंट P क्लिअर झाला सर्वांना. Z ॲक्सिस पासून किती डिस्टन्सवरती R, Y ॲक्सिस पासून किती डिस्टन्सवरती X, आणि X ॲक्सिस पासून किती डिस्टन्सवरती हे एवढं डिस्टन्स, हे एवढं डिस्टन्स किती आहे, Y. हे कुठून आलं, Y. तर एवढं हे जे डिस्टन्स असेल तेवढंच हे डिस्टन्स असेल. सिंपल असा प्लेन फॉर्म झालाय बघा. इथं थोडंसं तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. आणि हा पॉईंट P या ठिकाणी इथून याचं डिस्टन्स किती आहे, ते डिस्टन्स आहे R. त्यानंतर हा ॲक्सिस आहे Y, हा ॲक्सिस आहे Z, आणि हा ॲक्सिस आहे X. मग Y पासून किती डिस्टन्सवरती गेला आहे तो, तर Y पासून किती डिस्टन्सवरती असेल, हे डिस्टन्स असेल ना Y. पण ॲक्च्युअली हे याच्यावाला Y एवढं डिस्टन्स आहे का, नाही. तर याच्यावाला हा ओरिजिन असेल तर इथून एवढं डिस्टन्स म्हणजे त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स, या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचा ॲक्च्युअल डिस्टन्स. मग या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती आहे, तर हे डिस्टन्स किती होतं एवढं, तर हे डिस्टन्स होतं X एवढं. मग हे जर X असेल तर हे सुद्धा किती असणार आहे, Xच असणार. हे जर X असेल तर हे X, हे जर Y असेल तर हे सुद्धा किती असेल, Yच असेल. हे डिस्टन्स Y, तर हे Y, हे X, तर हे सुद्धा किती असेल, X. हा पॉईंट P, त्याचं मास DM. थोडीशी 3 डायमेन्शन ऑब्जेक्ट डायग्राम आहे त्यामुळं एवढी क्लिअरली व्यवस्थित दाखवले जात नाही. पण आता होप सो यू ऑल आर गेटिंग दी डिस्टन्सेस फ्रॉम दी X ॲक्सिस, Y ॲक्सिस अँड अलॉंग Z ॲक्सिस. क्लिअर झालं? एकदम सोपं. X ॲक्सिस पासून डिस्टन्स किती, X ॲक्सिस पासून याचं डिस्टन्स किती, Y एवढं. Y ॲक्सिस पासून याचं डिस्टन्स किती, X एवढं. आणि Z ॲक्सिस पासून याचं डिस्टन्स किती, R एवढं. मग नाव देऊ ना, याला ह्या पॉईंटला नाव देतो मी M, या पॉईंटला नाव देतो मी N. आणि हा पॉईंट कोणचा आहे, तो पॉईंट आहे P, मास किती आहे, DM. काय प्रूफ करायचं आहे, IZ इज इक्वल टू IX प्लस IY.
क्लिअर झालं. हा अँगल किती असेल तर ऑब्वियसली हा अँगल किती होऊन जाणार आहे 90 डिग्री. क्लिअर झाला. मला असं वाटतं की तुम्हाला ही डायग्राम व्यवस्थित क्लिअर झालेली नाही आहे. मी थोडीशी डायग्राम परत एकदा क्लिअर करतो, व्यवस्थित लक्ष द्या. हा एक रेक्टँग्युलर प्लेन असेल. त्यानंतर ही याच्यावरती झेड ॲक्सिस असेल. This is z axis, moment of inertia I of z. This is moment of inertia y and this is moment of inertia असेल I of x. त्यानंतर हा याच्यावरला कॉमन पॉईंट असेल. 3 ॲक्सिस आर कॉन्करंट आणि एक पॉईंट आपण या ठिकाणी ठेवला आहे. त्या पॉईंटचं डिस्टन्स आहे इथून एवढं, पॉईंटचं डिस्टन्स आहे r. त्यानंतर हा x ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवरती आहे आणि y ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवरती आहे. क्लिअर झालं. मग हे जे डिस्टन्स होतं हे डिस्टन्स होतं y, हे जे डिस्टन्स होतं हे डिस्टन्स होतं x एवढं. मग हे डिस्टन्स x असेल तर हे सुद्धा डिस्टन्स किती असणार आहे x एवढं असेल. हे डिस्टन्स y असेल तर हे डिस्टन्स सुद्धा किती असणार आहे y एवढं असणार आहे. आणि हा अँगल किती येऊन जातो 90 डिग्री. याला काय म्हणलो मी, दिस इज ओरिजिनो. हा पॉईंट P, याला म्हणलो मी n, याला म्हणलो मी m. आता डायग्राम क्लिअर झाली. होप सो आता डायग्राम क्लिअर झाली असेल. ठीक आहे. ओके. आता पुढे काय करू, मला प्रूफ काय करायचं आहे, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय हे मला प्रूफ करायचं. मग याच्यासाठी मी एक ट्रायंगल घेतो. कोणता ट्रायंगल, बघा ट्रायंगल इथं तयार झाला आहे का, ओ एन आणि पी हा एक ट्रायंगल इथं तयार झाला. हा किती आहे 90 डिग्री. हा पी आहे. फ्रंट ऑफ 90 डिग्री म्हणजे हा त्याचा काय आला हायपोटेनियस. मग घेऊया ट्रायंगल ओ एन पी. मग ट्रायंगल ओ एन पी घेतला. ओ एन पी जर घेतला तर पायथागोरस इथं आपण अप्लाय करू. पायथागोरस अप्लाय केलं तर काय होणार आहे, फ्रंट ऑफ 90 डिग्री म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर. त्याच्यानंतर काय असेल ॲडजस्टंट आणि त्याच्यावर काय असेल फ्रंट असेल. म्हणजे काय येऊन जाणार आहे ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू काय येऊन जाणार आहे ओ एन स्क्वेअर प्लस काय असणार आहे एन पी स्क्वेअर. त्यानंतर मी याला मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय बोथ साईड बाय डी एम. हे सगळं कशासाठी करू राहिलं मी, मला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे आय ऑफ झेडमध्ये. मग तुम्हाला डिस्टन्स भेटलं. हे डिस्टन्स किती आलं एन पी एवढं. त्यानंतर हे डिस्टन्स किती आलं एम पी एवढं. आणि हां ठीक, हे डिस्टन्स किती आलं एम पी एवढं. एम पी म्हणजेच ओ एन एवढं. आणि हेच तर मला बघायचं आहे. क्लिअर झालं. मग मी याला मल्टिप्लाय केलं डी एमने. म्हणजे इथं काय असणार आहे ओ पी ब्रॅकेट स्क्वेअर डी एम इज इक्वल टू ओ एन ब्रॅकेट स्क्वेअर डी एम प्लस एन पी ब्रॅकेट स्क्वेअर डी एम. क्लिअर झालं सर्वांना नक्की. पुढं मी या इक्वेशनला इंटिग्रेट करतो. पुढं म्हणणार मी इंटिग्रेट ऑन बोथ साइड्स म्हणजे इंटिग्रेशन ऑफ काय येऊन जातो ओ पी स्क्वेअर डी एम. इंटिग्रेशन ऑफ ओ पी स्क्वेअर डी एम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओ एन स्क्वेअर डी एम आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ एन पी स्क्वेअर डी एम. होपसो हे सगळ्यांना दिसत असेल. दिसतंय आता सर्वांना. क्लिअर झालं नक्की. ओ पी स्क्वेअर डी एम ओ एन स्क्वेअर डी एम प्लस एन पी स्क्वेअर डी एम याला म्हणतो मी इक्वेशन 1. दिस इज इक्वेशन 1. ओके ठीक. मग आता बाय द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊ. इथं घे तुम्ही बाय द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. बाय द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम. मग पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया झेड ॲक्सिसचा फाइंड करू. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन झेड ॲक्सिस. हां मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन झेड ॲक्सिस म्हणजे आय ऑफ झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन आर हे डिस्टन्स असतं. मग झेड ॲक्सिसला डिस्टन्स किती आहे आर ते म्हणजेच काय आहे ओ पी स्क्वेअर किती आलं डी एम. क्लिअर झालं. हे झालं इक्वेशन नंबर 2. ओके हे झालं असेल सर्वांचं. मी रब करतो आता. पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया झेड ॲक्सिसचा फाईंड केला किती आला
√OP²dm संपलं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपण एक्स ॲक्सिसचा फाईन करणार, तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया आपण वाय ॲक्सिसचा फाईन करणार. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एक्स ॲक्सिस, आता कोणाचा फाईन करणार आहोत? एक्स ॲक्सिसचा. मग एक्स ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होऊन जातो? आय ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन, आय ऑफ एक्स म्हणजे हे बघा एक्स ॲक्सिस, इंटिग्रेशन डिस्टन्स. मग याच्यापासून या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून म्हणजे पॉईंट एम पासून याचं डिस्टन्स किती आहे? एम पी एवढं. ते डिस्टन्स किती आहे? वाय. आणि हेच वाय डिस्टन्स कोणाचं आहे? ओ एनचं. म्हणजे आय ऑफ एक्स इज इक्वल टू डिस्टन्स या ॲक्सिसपासून या पॉईंटचं डिस्टन्स किती आहे? एम पी. एम पी स्क्वेअर इंटू डी एम. बट व्हॉट इज एम पी? एम पी हेच डिस्टन्स इज इक्वल टू किती आहे? ओ एन एवढं. म्हणजे आय ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओ एन ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एम. इक्वेशन काय आलं हे? थर्ड. भेटला मोमेंट ऑफ इनर्शिया नक्की. अलॉंग एक्स ॲक्सिस भेटला, अलॉंग झेड ॲक्सिस भेटला, आता अलॉंग वाय ॲक्सिस फाईन करू. ठीक आहे, आता मी वरती घेतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन, इथं दिस इज सेकंड पॉईंट, दिस इज थर्ड पॉईंट अँड दिस इज फर्स्ट पॉईंट. सो पुढे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन विच ॲक्सिस? वाय ॲक्सिस. आता ह्या वाय ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाईन करू. मग वाय ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं फाईन करणार? चला मग घेऊया. सो आय ऑफ वाय इज इक्वल टू किती असेल? इंटिग्रेशन, चला इंटिग्रेशन आय ऑफ वाय म्हणजे ह्या ॲक्सिसपासून पॉईंटचं डिस्टन्स, या ॲक्सिसपासून पॉईंटचं डिस्टन्स किती आहे? एन पी एवढं. या ॲक्सिसपासून वाय ॲक्सिसपासून याचं डिस्टन्स किती आहे? एन पी एवढं. म्हणजे किती होऊन जातो? एन पी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एम. हलं इक्वेशन नंबर 4. पुढे काय करणार आपण? इक्वेशन 2, 3, 4 इक्वेशन 1 बरोबर कम्पेअर करू. सो मी पुढे घेतो कम्पेअर, याला तर रफ करून घेऊ. सो कम्पेअरिंग इक्वेशन 2, 3 and 4 with equation 1. चला कम्पेअर करा. मग कम्पेअर केल्यावर काय भेटतं बघा. हां, इंटिग्रेशन ऑफ ओ पी स्क्वेअर डी एम. इंटिग्रेशन ऑफ ओ पी स्क्वेअर डी एम कशाने रिप्लेस केला आपण? आय ऑफ झेडने. झाला इथं. दिस इज रिप्लेस बाय इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ओ एन स्क्वेअर डी एम. इंटिग्रेशन ऑफ ओ एन स्क्वेअर म्हणजे ही टर्म्स कोणी रिप्लेस केली? इक्वेशन नंबर 3 ने. पुढं काय आलं? आय ऑफ एक्स. आणि त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ एन पी स्क्वेअर डी एम. आणि एन पी स्क्वेअर डी एम ही टर्म कोणी रिप्लेस केली? इक्वेशन नंबर 4 ने. काय आलं पुढं? आय एक्स प्लस आय वाय. आणि हे काय करायचं होतं? प्रूफ. सो इट्स प्रूफ. सोपं होतं, एकदम इझी होतं. फक्त प्लेन लॅमिना घ्यायचा, एक ट्रायंगल फॉर्म केला, ट्रायंगल फॉर्म करून त्याला आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला, पायथागोरस थेरम अप्लाय करून त्याला डीएमनी मल्टिप्लाय केलं, नंतर दोन्ही साईडचं इंटिग्रेशन केलं. इंटिग्रेशन केल्यानंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाईन केला प्रत्येक ॲक्सिसचा. मोमेंट ऑफ इनर्शिया झेड ॲक्सिस इन फॉर्म्युला काय आहे? आर स्क्वेअर डी एम. आर म्हणजे त्या पॉईंटचं डिस्टन्स, आणि त्या पॉईंटचं डिस्टन्स किती होतं? ओ पी स्क्वेअर झेड ॲक्सिस असताना. त्याच्यानंतर एक्स ॲक्सिस असताना डिस्टन्स किती होतं? एम पी स्क्वेअर. बट एम पी इज इक्वल टू डिस्टन्स किती होतं? ओ एन एवढं. म्हणून किती आलं? ओ एन स्क्वेअर डी एम. आणि पुढे काय होता? वाय ॲक्सिस म्हणजे किती आला? एन पी स्क्वेअर डी एम. सो यू गेट द प्रूफ. म्हणजे आपण इक्वेशन 2, 3, 4 इक्वेशन 1 बरोबर जर कम्पेअर केलं तर आपल्याला भेटतं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ झेड ॲक्सिस इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. अँड दिस इज द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. सगळ्यांना थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस समजला? कन्फर्म. सो 2 थेरम आता आपल्याकडे आहेत. एक थेरम आहे पॅरलल ॲक्सिस. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस सगळ्यांना माहिती झाला. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस पण सगळ्यांना माहिती झाला. मग आता आपण त्याच्या ॲप्लिकेशन्सला सुरुवात करणार आहोत. मग आता हे 2 थेरम वापरून आपण ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. काही ॲप्लिकेशन्स हे रिंगसाठी असेल. मागचे प्रॉब्लेम्समध्ये आपण रिंग आणि डिस्कचे मुवमेंट ऑफ इनर्शिया फाईन केलेत. आता आपण हे दोन्ही थेरम वापरून कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात त्याची जरा उजळणी घेऊया. मग आता 2 थेरम आहे. पहिला थेरम कोणचा होता? आय ऑफ ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम डी स्क्वेअर. दिस इज द पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम. दुसरा थेरम कोणचा आहे?
I of z is equal to ix plus iy. This is the perpendicular axis theorem. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. मग आता हे थेरम वापरायचे आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करत चालायचं. करायची सुरुवात. चला मग आता ॲप्लिकेशन ऑफ बोथ दी थेरम्स. मग पहिलं ॲप्लिकेशन्स घेऊया. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. सो आता ॲप्लिकेशन्सला सुरुवात करणार आहोत. या ॲप्लिकेशन्स तुम्हाला बोर्डसाठी उपयोगी पडतील आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा. मग आता फर्स्ट ॲप्लिकेशन आहे द थिन रॉड फाइंड द, असं म्हणूया, द मोमेंट ऑफ इनर्शिया of an thin rod, the axis of rotation passing through its center of mass and perpendicular to its plane. क्लिअर झालं सर्वांना. आता बघूया काय सांगितलं त्यांनी. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा कोणाचा, थिन रॉडचा. त्याच्यासाठी ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झाली आहे, पास कुठून झाली ॲक्सिस ऑफ रोटेशन रॉडच्या सेंटर ऑफ मासमधून, आणि ती कशी आहे, परपेंडिक्युलर आहे प्लेनला. मग आपण काय करू, या ठिकाणी बघा व्यवस्थित, हा एक रॉड असेल, हा रॉड आहे, ही याच्यावरली लेंथ आहे यल एवढी, आणि हा त्याच्यावाला काय असणार आहे, सेंटर ऑफ मास, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झालेली आहे, या सेंटर ऑफ मासमधून. ही झाली याच्यावाली ॲक्सिस ऑफ रोटेशन. ती ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून पास झाली म्हणून तिला आपण म्हणणार आहे आय ऑफ सी. आणि ही आय ऑफ सी म्हणजेच ही रोटेट होत आहे, म्हणजे हा रॉड असा रोटेट होतोय. मग हा ओरिजिन झाला ना. मग ओरिजिनपासून इकडं डिस्टन्स किती असेल, इकडं पॉझिटिव्ह L/2 प्लस L/2, आणि इकडे किती असणार आहे, मायनस L/2. म्हणजे दोन पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला, L/2 आणि L/2. क्लिअर झालं. ठीक. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करायचं. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं फाइंड करणार, तर आपण काय करणार, मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगत असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या बॉडीसाठी घेत असतो नेहमी आपण, ही कंटिन्युअस बॉडी म्हणजे होमोजिनियस बॉडी, आणि ह्या होमोजिनियस बॉडी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे, r² dm. बरोबर ना. मग आता आपण काय करू, याचा एक इलेमेंट घ्यायचा असतो. मग याचा कुठला इलेमेंट घेतो आपण, मास इलेमेंट घेतो. मग याच्यावाला हा आपण एवढा मास इलेमेंट घेतला, किती डिस्टन्सवरती होता, r एवढ्या डिस्टन्सवरती. किती इलेमेंट घेतला, dm एवढा इलेमेंट घेतला. मग याचं मास पर युनिट लेंथ किती असेल, तर ही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, लेंथ आणि इथं असतं मास. लेंथ किती असते L, मास किती असतो M. 1 मीटरसाठी किती असतो m/L. 2 मीटरसाठी किती असतो 2m/L. 3 मीटरसाठी किती असतो 3m/L. मग x मीटरसाठी किती असणार आहे xm/L. पण हे डिस्टन्स आपण किती घेतलं, r घेतलं, म्हणून इथं r मीटरसाठी किती असणार आहे rm/L. हे काय झालं, त्याच्यावर मास पर युनिट लेंथ. क्लिअर झालं. मग आपण इलेमेंट कोणचा घेतला आहे, r इलेमेंट घेतला, बरोबर. मग आता हे इक्वेशन आपल्याला dm ची व्हॅल्यू काय करायची, सबस्टिट्यूट करायची. मग dm ची व्हॅल्यू, ही प्रोसेस समज सर्वांना, ओके. मग आता dm ची व्हॅल्यू आपण काय करूया, सबस्टिट्यूट करूया. आता dm ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची, म्हणजेच dm इज इक्वल टू असेल, dm इज इक्वल टू m/L मल्टिप्लाय बाय किती असणार आहे dr. किती लेंथ घेतली आपण, dr ही एवढा जो एलिमेंट घेतला ना, हा कोणता होता, dr एवढा. किती डिस्टन्सवरती होता, r एवढ्या डिस्टन्सवरती. मग r एवढ्या डिस्टन्सवरती किती पॉईंट घेतला आहे, dr एवढा पॉईंट घेतला, तर dm किती असेल, मास इलेमेंट किती असणार आहे, मास डिवायडेड बाय L मल्टिप्लाय बाय dr. आत्ताच प्रोसेस घेतलं त्यानुसार. क्लिअर झालं सर्वांना, ओके. मग आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. पण याचं लिमिट काय असेल, लिमिट कडून आहे, तुम्ही टाकू शकता 0 to L/2. तुम्ही हे सुद्धा टाकू शकता 0 to L/2, किंवा हे पण टाकू शकता -L/2 टू +L/2. म्हणजे याचं लिमिट काय असणार आहे, -L/2 टू काय असणार आहे, +L/2. क्लिअर झालं. मग हे दोन्ही व्हॅल्यूज आपण काय करू, या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. म्हणजेच हा I इज इक्वल टू असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू -L/2 टू +L/2 r²
या ठिकाणी असेल आर स्क्वेअर, डी एमची व्हॅल्यू असणार आहे एम अपॉन यल मल्टिप्लाय बाय किती असेल डी आर. कॉमन कोण आहे, मास पर युनिट लेंथ हा साईडला आला, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट व्हॅल्यू इंटिग्रेशनच्या बाहेर आली. मध्ये इंटिग्रेशन राहिलं मायनस आर बाय टू टू प्लस आर बाय टू, मध्ये काय राहिलं आर स्क्वेअर इंटू डी आर, सॉरी द मायनस यल बाय टू पाहिजे आणि इथंही प्लस यल बाय टू. मग आता हे इंटिग्रेशन सगळ्यांना सॉल्व करता येतं, सॉल्व करू इंटिग्रेशन. काय येऊन जातं इंटिग्रेशन सॉल्व करायला गेल्यानंतर, सो यू गेट आय इज इक्वल टू यम अपॉन यल. याचं काय असतं आर स्क्वेअरचं, व्हेरी गुड. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. इथं किती आहे आर रेज टू, म्हणजे इथं किती असणार आहे 2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1, म्हणजे किती येऊन जातो आर क्यूब अपॉन 3, लिमिट असेल मायनस यल बाय टू टू प्लस यल बाय टू. मग आता हे सॉल्व करता येईल ना आपल्याला, कसं सॉल्व करणार. सो यू गेट दी मुवमेंट ऑफ इनर्शिया. बोला पुढे यम अपॉन यल, हां 1/3 बाहेर आला, मध्ये काय राहतो हायेस्ट लिमिट मायनस लोवेस्ट लिमिट. हायेस्ट लिमिट मायनस काय घेतो आपण लोवेस्ट लिमिट, म्हणजे किती आलं यल क्यूब अपॉन 2 × 2 × 2 म्हणजे किती आलं ते 8. पुढं काय असेल मायनस, पुढं काय असणार आहे मायनस यल क्यूब अपॉन किती असणार आहे 8. क्लिअर झालं सर्वांना. मग आता हा यल क्यूब आहे, मायनस मायनसचा स्क्वेअर प्लस होऊन जातो, परत मायनस आहे म्हणजे मायनस, आणि ह्यो मायनस आणि हा मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. क्लिअर झालं. म्हणजे आता इक्वेशन काय असेल तुमच्यावालं या ठिकाणी, हे इक्वेशन. सो यू गेट आय इज इक्वल टू, बोला यम अपॉन 3 × यल, पुढं किती असणार आहे यल क्यूब अपॉन 8, मायनस मायनस प्लस झाले यल क्यूब अपॉन 8 आलं, म्हणजे हे टॉईस आलं. सो आय इज इक्वल टू 2m यल क्यूब अपॉन 3l मल्टिप्लाय बाय 8. इथला एक यल आणि इथला एक यल काय झाला कॅन्सल झाला, म्हणजे किती आलं यम यल स्क्वेअर अपॉन इथं किती असेल 4 आणि 4 × 3 किती आलं 12. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट दी सेंटर ऑफ रॉड, सेंटर ऑफ रॉड किती होऊन जातो यम यल स्क्वेअर अपॉन 12. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. येतो फाईन करता मुवमेंट ऑफ इनर्शिया कुठे सेंटर ऑफ दी रॉडला. समजलं सर्वांना. तेच आपल्याला फाईन करायचं होतं की मुवमेंट ऑफ इनर्शिया जर ॲक्सिस ऑफ रोटेशन समजून घ्यायचं, ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झाली सेंटरमधून, मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे यम यल स्क्वेअर डिवायडेड बाय 12. म्हणजे हा तुमच्यावाला काय असेल एक रॉड असेल आणि ह्या रॉडच्या सेंटरमधून या पद्धतीने याच्या सेंटरमधून जर ॲक्सिस ऑफ रोटेशन गेली तर हा रॉडचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असेल तो किती असेल तर तो येऊन जातो यम यल स्क्वेअर अपॉन 12. हा आला तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया. हा रॉडच्या सेंटरसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सोपं आहे, सगळ्यांच्या लक्षात राहील. कंप्लीट करून घ्या. क्लिअर झालं. आता आपण फाईन करणार आहोत त्याच्या एका एंडसाठी. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी रॉड फाईन करायचं आहे ॲट इट्स वन एंड. सोडवायचं मग चला मग घेऊया आपण. हे झालं असेल. आता याच्यावाला सेकंड पॉईंट आहे, हा झाला फर्स्ट पॉईंट सेंटर ऑफ दी रॉड. आता फाईन करणार आहोत मुवमेंट ऑफ इनर्शिया, रॉडसाठीच घेतोय मी. सो नेक्स्ट पॉईंट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया. याच्यामध्ये movement of inertia of a thin rod, the axis of rotation passing through its one end and perpendicular to its plane. मग आता काय असेल बघा, हा तुमच्याला रॉड असेल, सेमच रॉड आहे तो पण आणि हा पण. त्यानंतर हा याचा सेंटर ऑफ मास असेल. पहिली ॲक्सिस कुठून पास होणार आहे याच्या सेंटरमधून. डिस्टन्स किती आहे -l/2. टू काय असेल +l/2. ही असेल ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर. त्यानंतर दुसरी जी ॲक्सिस आहे तिचे एका एंडमधून गेलेली आहे.
म्हणजे आता इथं आपण सांगितलं या ॲक्सिस ऑफ रोटेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ml² हे तर फाईंड केलं. आता एक ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेली, त्याच्या एका एंडमधून, ह्या पॉईंटमधून, पॉईंट ओ मधून गेलेली आहे ही ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲट पॉईंट ओ. आणि ती ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया आता तुम्हाला फाईंड करायचा आहे. आणि ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून याचं डिस्टन्स किती होतं, तर ऑब्वियसली याचं डिस्टन्स इकडं जर -L/2 येतं, इकडं सुद्धा काय असणार आहे +L/2. म्हणजेच ॲक्च्युअल डिस्टन्स किती आलं, तर टोटल डिस्टन्स किती होतं L एवढं, आणि हे उरलेलं डिस्टन्स किती असेल L/2 एवढं. क्लिअर झालं सर्वांना? नक्की. मग तुम्हाला काय फाईंड करायचं आहे, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, त्याच्या एका एंडसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. आता इथं आपले थेरम अप्लाय करायचे. मग दोन ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, दोन्ही ॲक्सिस ऑफ रोटेशन तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. दोन्ही ॲक्सिस ऑफ रोटेशन कसे आहेत, पॅरलल. मग इथं कोणचा थेरम वापरणार, जर परपेंडिक्युलर थेरम जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला थेरमच समजले नाही, मी असं सांगेन. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमला किती ॲक्सिस लागतात, कमीत कमी 3. इथं किती आहे 2, आणि ते दोन्ही कसे पॅरलल आहे. म्हणून इथं कोणता थेरम वापरणार, व्हेरी गुड, कुठला थेरम वापरणार, पॅरलल ॲक्सिस थेरम. मग इथं म्हणणार आपण बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. काय पॅरलल ॲक्सिस थेरम, I of O = IC + M×D². संपलं. I of O तुम्हाला फाईंड करायचं आहे, झालं. I of C तुम्हाला माहिती आहे ml²/10, ml²/12. D हे डिस्टन्स किती येतं, D हे डिस्टन्स म्हणजे दोन्ही ॲक्सिसमधलं ॲक्च्युअल डिस्टन्स असेल ते किती L/2 टाकून देऊ. I of O = I of C ची व्हॅल्यू किती ml²/12. D हे डिस्टन्स किती L/2 द्या टाकून, चला ml²/12 प्लस m, D ची व्हॅल्यू किती असणार आहे L/2 याला सिम्प्लिफाय करता येणार. I of O = ml²/12 प्लस ml²/4. इथं 12 पाहिजे म्हणजे इथं 3 मल्टिप्लाय करणार, 3 + 1 किती आलं 4. म्हणजे I of O = किती आलं ml²/4, आणि खाली किती असेल 12. क्लिअर झालं. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट्स वन एंड. इथं किती असेल 4, इथं म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करणार आपण, इथं किती होऊन जाणार 12 होऊन जाणार. 3 + 1 किती आला 4, आणि 4/12 असेल, आणि 4 3 किती असतो 12 असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट्स एंड याला म्हणणार आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट द एंड ऑफ अ थिन रॉड. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पण हा लक्षात ठेवत असताना प्रॉब्लेमसाठी कशा पद्धतीनं थेरम वापरायचे हे व्यवस्थित समजून घ्या. काहीच केलं नाही, रॉड दिला होता, एक ॲक्सिस त्याच्या सेंटरमधून ऑब्वियसली जातच होता, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, आणि एक ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं गेला, त्याच्या एंडला गेला, एका एंडला. मग तुम्हाला विचारलं काय, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन काय असेल, मग ही ॲक्सिस ऑफ रोटेशन काय असणार ती बघायची. आता दोन्ही ॲक्सिस ऑफ रोटेशन कम्पेअर करू. जी सेंटरमधून गेली तिचा डिनॉमिनेटर किती होता 12 होता, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे. हिचा डिनॉमिनेटर बघितला जर 3 झाला तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय जास्त आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की ज्या वेळेस ॲक्सिस ऑफ रोटेशनचं डिस्टन्स वाढतं सेंटर ऑफ मासपासून, त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, म्हणजेच याचे रोटेशन्स कमी होऊन जातात. आणि तेच झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, रॉडचे रोटेशन स्लो होतील. आणि ॲक्च्युअली हे इंजिनिअरिंगसाठी महत्त्वाचं आहे. कुठलाही ॲक्सेल तुम्ही कुठल्याही ज्यावेळेस एखाद्या व्हेकलची चेसी तुम्ही डिझाईन करता असता, एखादी व्हील तुम्ही डिझाईन करता असता, ती ॲक्सिस सेंटरमधूनच का जाते, तर त्याचं हे रिझन आहे. सेंटरमधून का जाते, कारण की जेवढी ॲक्सिस क्लोज टू दी सेंटर ऑफ मास असेल, जेवढी ॲक्सिस क्लोज टू द सेंटर ऑफ मास असेल रिजिड बॉडीच्या, तेवढे त्याचे रोटेशन्स काय असतात, जास्त असतात. आणि जेवढी अवे फ्रॉम दी ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटर ऑफ मासपासून असेल, तेवढे रोटेशन्स काय असतील, स्लो असतील. हे त्याचं मूळ रिझन आहे. मग फाईन कसे करतो आपण या मोमेंट ऑफ इनर्शिया, तर हे मोमेंट ऑफ इनर्शिया फाईन करण्यासाठी दोन थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. क्लिअर झालं सर्वांना. रॉडचे दोन्ही प्रॉब्लेम समजले, दोन्ही केसेस समजल्या. ओके ठीक. आता आपण काय करू, एक रिंग घेऊया आणि त्या रिंगच्या काय केसेस असू शकतात ते आता आपण फाईन करायला सुरुवात करू. चालायचं मग. ओके. जसं की आपण आत्ताच जे मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन रॉड,
तो मोमेंट ऑफ इनर्शिया आय ऑफ सी त्याला म्हणलं होतं आपण, जो मोमेंट ऑफ इनर्शिया होता थिन रॉडचा तो आपण फाइंड केलेला आहे. तो होता एक सिंपल आय ऑफ सी इज इक्वल टू एम एल स्क्वेअर अपॉन 12. याच्यामध्ये जी ॲक्सिस ऑफ रोटेशन होती ती ॲक्सिस ऑफ रोटेशन या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर ॲक्सिस ऑफ रोटेशन या सेंटर ऑफ मासमधून पास झाली. आत्ताच जे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण बघितला अबाउट एन ॲक्सिस थिन रॉडसाठी 1 एंडसाठी, आणि ती 1 एंड म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या एका एंडपासून पास झाली. या ठिकाणी हे डिस्टन्स होतं L/2 आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा आपण फाइंड केलेला आहे. तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपला आलेला आहे या ठिकाणी. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आत्ताच मी त्याचं सोल्युशन तुम्हाला दिलं आहे. आय ऑफ ओ इज इक्वल टू एम एल स्क्वेअर अपॉन 3. आता पुढचा पॉईंट असतो जसं की रेडियस ऑफ गायरेशन फाइंड करणं. मग रेडियस ऑफ गायरेशन आपण कशा पद्धतीने फाइंड करू शकतो, तर रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय असतो, के इज इक्वल टू रूट ऑफ आय अपॉन एम. हा काय झाला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट्स 1 एंड किती होता, एम एल स्क्वेअर अपॉन किती 3. मग आता रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला फाइंड करायचं म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन येऊन जाणार आहे आय ऑफ ओ अपॉन किती असेल, एम असेल. मग व्हॅल्यू आपण इथं जर सबस्टिट्यूट करून दिल्या तर येऊन जाणार आहे m l square upon 3 multiply by m and m get cancel, so you get the radius of gyration. radius of gyration ची जी व्हॅल्यू आहे ती येऊन जाते l divided by √3. ही असेल त्या रेडियस ऑफ गायरेशन ची व्हॅल्यू. क्लिअर झालं. सो या ठिकाणी असेल इथं 2 नसणार आहे तर इथं असेल l अपॉन √3. ओके ठीक. आता पुढे चालू. पुढे आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर मोमेंट ऑफ इनर्शियाच फाइंड करायचा आहे. आणि कुठल्या बॉडीसाठी फाइंड करायचं आहे तर पहिल्यांदा रिंगसाठी घेऊ. रिंगच्या सेंटरला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आता फाइंड करू. सो फर्स्ट एक्झाम्पल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, त्याच्यासाठी जी ॲक्सिस आहे ती ॲक्सिस अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. हे आपण ऑलरेडी फाइंड केलं आहे. रिंगच्या सेंटरमधून जर ॲक्सिस ऑफ रोटेशन जात असेल त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण ऑलरेडी फाइंड केला आहे. तो इज इक्वल टू असतो mr². त्याची लिंक तुम्हाला आय बटन मध्ये भेटून जाईल. ठीक आहे ओके. आणि त्याचा रेडियस ऑफ गायरेशन किती येऊन जाणार तर रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला असतो रूट ऑफ आय अपॉन एम. म्हणजे इथं आपण व्हॅल्यू सिंपल सबस्टिट्यूट करून देणार एम आर स्क्वेअर अपॉन असेल एम. वी गेट एम अँड एम गेट कॅन्सल, सो यू गेट आर. सो रेडियस ऑफ गायरेशन येऊन जाते जर ॲक्सिस कडून पास झाली. समजून घ्या ॲक्सिस कडून पास झालेले आहे त्याच्या सेंटरमधून मोमेंट ऑफ इनर्शियाला रेडियस ऑफ गायरेशन आहे. नाव आता यामध्येच नेक्स्ट पॉइंट आहे, जी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे ती ॲक्सिस ऑफ रोटेशन कोइन्साइडिंग विथ इट्स डायमीटर. मग आता कोइन्साइडिंग विथ इट्स डायमीटर म्हणजे कशा पद्धतीने बघा. या ठिकाणी ही रिंग असेल ही पूर्ण अशी एवढी, आणि जी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे ही डायमीटर मधून पास झालेली आहे. या पद्धतीने ही ॲक्सिस ऑफ रोटेशन कडून पास झाली याच्यावाली डायमीटर मधून, आणि एक ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्याकडून गेली सेंटर मधून. कुठून गेलेली आहे सेंटर मधून. हे बघा ही झेड कडून गेली सेंटर मधून या ठिकाणी अशा पद्धतीने. त्यानंतर ही जी असेल एवढी ही काय असणार आहे वाय, आणि ही जी असेल ही कुठे असणार एक्स. आणि जर व्यवस्थित बघितलं तर हे डायमीटर मधून गेलेली आहे. ही अशी या पद्धतीनं रोटेट होते, ही या पद्धतीनं रोटेट होते, आणि ही या पद्धतीनं रोटेट होते. मग आता 3 ॲक्सिस आल्या एक्स वाय आणि झेड. मग इथं आपण थेरम वापरणार कुठला, पॅरलल ॲक्सिस थेरम. चुकला, व्हेरी गुड. कुठला थेरम वापरतो आपण, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. किती आल्यात 3 आल्यात म्हणून काय वापरणार परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. मग आता हा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आणि जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आय एक्स हा कुठून गेलाय डायमीटर मधून, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इट्स डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग वाय ॲक्सिस हा सुद्धा कुठून गेलाय डायमीटर मधून, म्हणजे तो सुद्धा किती असणार आहे आय ऑफ डी. म्हणजे आय झेड इज इक्वल टू किती असेल आय एक्स प्लस आय वाय, म्हणजेच आय झेड इज इक्वल टू येऊन जातो आय डी 2 टाइम्स आय डी. आणि झेड ॲक्सिस हा जो झेड ॲक्सिस होता तो कुठून गेला सेंटर मधून, म्हणून तो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ॲट इट्स सेंटर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग ॲट इट्स सेंटर तुम्हाला सर्वांना माहिती किती असतो तो mr². मग आपलं जे इक्वेशन आलं ना या ठिकाणी आय ऑफ झेड इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ आय ऑफ डी, ते इक्वेशन येऊन जातं. आय ऑफ झेड रिप्लेस करायचं आहे आय ऑफ सी ने, 2 टाइम्स काय असेल आय ऑफ डी,
सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इट्स डायमीटर येऊन जातो आय ऑफ सी अपॉन 2 आणि आय ऑफ सी ची व्हॅल्यू असते ती आत्ताच फाइंड केली एम आर स्क्वेअर अपॉन 2. सो यू गेट आय ऑफ डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन 2 जे की आलंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर. या ठिकाणी इथं एक्स म्हणलंय तर याला मी एक्स ला डी सुद्धा म्हणू शकतो. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर. कुठे? डायमीटरला. आणि रेडियस ऑफ गायरेशन, मग ऑब्विसली रेडियस ऑफ गायरेशनचा हा फॉर्म्युला असेल यू गेट रेडियस ऑफ गायरेशन आर अपॉन रूट 2. व्यवस्थित समजून घ्यायचं. बघा मी परत एकदा सांगतो. ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झाली? डायमीटर मधून. या पद्धतीने ही ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झाली? याची डायमीटर मधून. ही एक ऍक्सिस, त्याच्यानंतर ही दुसरी ऍक्सिस, आणि ही जी डिस्क होती ना, ही डिस्क काय करते आता? ही रोटेट होते. ही काय होते? रोटेट होते. आणि एक ऍक्सिस होता तो कुठून पास झाला? तो ऍक्सिस झाला याच्या सेंटर मधून पास झाला. सेंटर मधून. मग याच्यासाठी थेरम कोणता वापरणार? आय ऑफ झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे तीन ऍक्सिस आले तर समजून घ्यायचं परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, आणि त्या परपेंडिक्युलर ऍक्सिसला आपण सॉल्व्ह केलं. मग जसं की आय ऑफ एक्स या ठिकाणी आय एक्स हा कुठं होता? डायमीटरला, आणि आय वाय हा सुद्धा कुठं होता? डायमीटरला. म्हणजे तो 2 टाइम्स आय ऑफ डी आला. आणि याच्यानंतर मला मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट्स डायमीटर भेटला एम आर अपॉन 2, एम आर स्क्वेअर अपॉन 2, आणि रेडियस ऑफ गायरेशन भेटली आर अपॉन रूट. क्लिअर झालं? म्हणजे पहिल्यांदा आपण रिंग घेतला तर रिंग मध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून गेली, ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेले? डायमीटर मधून गेले. आणि त्यानंतर आता थर्ड पॉइंट घेणार आहोत. तो थर्ड पॉइंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस कोइन्साइडिंग विथ टँजेंट प्लेन ऑफ द रिंग. म्हणजे काय झालंय तर जी ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे ती ऍक्सिस ऑफ रोटेशन तर आता कुठून पास झाली आहे? डायमीटर मधून. पण ती टँजेंट आहे डायमीटरला, म्हणजे जो प्लेन होता त्या प्लेनला कशी आलेली आहे? टँजेंट आलेली आहे या पद्धतीने. आणि एक ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेली? सेंटर मधून. या दोन ऍक्सिस ऑफ रोटेशन ही सोडून द्या सध्या पुढे, याला तुम्ही निग्लेक्ट केलं तरी चालेल. म्हणजे ह्या दोन ऍक्सिस आल्या, एक कुठून गेली? डायमीटर मधून, आणि एक कशी आहे? टँजेंट आहे. आणि टँजेंट असताना हा जो प्लेन होता हा प्लेन त्याला कसा आहे? पॅरलल. ऍक्सिसला टँजेंट जी ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसला प्लेन कसा आहे? पॅरलल. म्हणून आपण म्हणलो अबाउट एन ऍक्सिस कोइन्साइडिंग विथ द टँजेंट इन द प्लेन ऑफ द रिंग. मग आता याच्यासाठी एक थेरम असेल. कुठला थेरम असेल? चला ऑब्झर्व करा. कोणता थेरम असेल? मी तुम्हाला आता सांगितलं आय ऑफ झेड तुम्ही सोडून द्या. 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस लागतात. इथं तिन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे का? नाही. म्हणून म्हणतो आय ऑफ झेड सोडून द्या. मग इथं दोन ऍक्सिस आले, एक आला आय ऑफ एक्स आणि एक आला आय ऑफ वाय. मग हे दोन्ही ऍक्सिस कसे आले? दोन्ही पॅरलल आले. म्हणून इथं थेरम वापरणार आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. मग पॅरलल ऍक्सिस थेरम माहिती ना तुम्हाला काय असतो? काय असतो? आय ऑफ ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम डी स्क्वेअर. ऍक्च्युअली आय ऑफ ओ तुम्हाला फाइंड करायचा आहे म्हणजे कोणचा? हवा आय ऑफ वाय. आय ऑफ सी माहिती आहे म्हणजे कोणचा? हा आय ऑफ एक्स जो आता मागच्या याच्यामध्ये आपण काय केला? सॉल्व्ह केला. हा आय ऑफ एक्स त्याच्या डायमीटर मधून गेला आहे, तो डायमीटर मधून गेला म्हणून त्याला आपण आय ऑफ एक्स इज इक्वल टू किती घेतलाय? आय ऑफ डी घेतलेला आहे. आणि तो आय ऑफ डी येऊन जातो किती असतो तो? एम आर स्क्वेअर अपॉन 2. मग आय ऑफ सी जो सेंटर मधून गेला तोच असेल तुमचा ऍक्च्युअल डायमीटर, आणि हे डी हे डिस्टन्स किती असणार आहे? आर. म्हणजेच आय ऑफ ओ तुम्हाला भेटेल आता या ठिकाणी आय ऑफ ओ इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस एम आर स्क्वेअर. आणि हे किती येऊन जातं? मग आता हे सिंपल कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती झालं. हे सिंपल कॅल्क्युलेशन किती असणार आहे? आय ऑफ या ठिकाणी बघा हे सिंपल कॅल्क्युलेशन तुम्ही इझिली करू शकता, आणि ते सिंपल कॅल्क्युलेशन तुम्हाला भेटून जातं एम आर 3/2 एम आर स्क्वेअर. ओके, सो यू गेट आय ऑफ ओ इज इक्वल टू 3/2 एम आर स्क्वेअर. आणि तुम्ही म्हणशाल हे आलं कुठं? बघा हे आलं या ठिकाणी. ठीक आहे. मग हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. मग रेडियस ऑफ गायरेशन के इज इक्वल टू रूट ऑफ आय ऑफ ओ अपॉन एम. व्हॅल्यू टाकू शकतो आणि ते येऊन जातं √3/2 मल्टिप्लाय बाय आर. क्लिअर झालं? बघा ऍक्सिस तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ऍक्सिस कडून पास होतं. पहिले ऍक्सिस सेंटर मधून पास झाली, दुसरी ऍक्सिस डायमीटर मधून पास झाली,
एक डायमीटर, ही एक झाली डायमीटर मधून पास, ही एक झाली डायमीटर मधून पास आणि एक त्याच्या सेंटर मधून पास झाली. तिन्ही एकाच पॉइंट पासून क्रॉस होत होत्या म्हणून चला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. जर या ठिकाणी आलो सी मध्ये तर येत दिसेल तुम्हाला एक ऍक्सिस जी होती ती त्याला टेंजंट आहे. एक ऍक्सिस कशी आहे टेंजंट आहे, ही ऍक्सिस कशी आहे टेंजंट आहे आणि एक कशी गेली डायमीटर मधून गेली. मग ही टेंजंट असल्यावर तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, हा आय ऑफ वाय चा हा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग थेरम कोणता असेल, दोन ऍक्सिस आल्या ना, थेरम कोणचा पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला, संपलं. ओके, आता हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल. ओके, चला आता लास्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट अ टेंजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टेंजेंट ऑफ अ रिंग अबाउट अ टेंजेंट परपेंडिक्युलर टू इट्स म्हणजे काय आहेत, जी ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे ती टेंजेंट मधून गेलेली आहे या पद्धतीने. ती त्या प्लेनच्या कुठे टेंजेंटला असेल आणि ती ह्या प्लेनला कशी असणार आहे परपेंडिक्युलर या पद्धतीने. आणि एक ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेलेली आहे, एक ऍक्सिस ऑफ रोटेशन गेली आहे सेंटर मधून. मग इथे किती ऍक्सिस ऑफ रोटेशन आल्या, दोन. कुठल्या दोन, एक आय ऑफ सी आणि एक आय ऑफ काय आला ओ, जी पॉइंट ओ मधून गेला म्हणजे ती काय होती टेंजेंट होती. आणि जो प्लेन होता, हा जो प्लेन होता हा प्लेन या दोन्ही ऍक्सिसला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. मग इथं जो थेरम वापरणार आहोत, जो तो थेरम असेल तो थेरम कोणता असू शकतो, व्हेरी गुड, तो थेरम असेल तो कुठला थेरम असणार आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. मग या ठिकाणी आपण सिंपल वापरणार कुठला पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. बघा आता इथं सोडवतो पॅरलल ऍक्सिस थेरम या ठिकाणी. मग हा पॅरलल ऍक्सिस थेरम काय असेल, आय ऑफ ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम इंटू डी स्क्वेअर. एम इंटू काय असेल डी स्क्वेअर. इथे बरोबर. मग आता आय ऑफ ओ ऍक्च्युअली तुम्हाला फाइंड करायचं आहे, आय सी तुम्हाला माहिती पाहिजे. मग आय सी सेंटर मधून पास होतो, रिंगच्या सेंटर मधून पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो एम आर स्क्वेअर. म्हणजे आय ऑफ सी किती आला एम आर स्क्वेअर प्लस किती आला डी, हे डिस्टन्स किती होतं आर एवढं होतं, हा पण किती आला एम आर स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं रे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट अ टेंजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. टेंजेंट असेल पण परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे, ऍक्सिस कुठे टेंजेंट मधून पास झाला आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. वरच्या प्रॉब्लेम होतं टेंजेंट मधून पास झाला पण पॅरलल टू द प्लेन होता, टेंजेंट मधून पास झाला पण पॅरलल टू द प्लेन होता. इथं टेंजेंट मधून पास झाला पण परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर ते आन्सर तुमच्याला येऊन जातं, ते आलं 2m इंटू आर स्क्वेअर. 2m आर स्क्वेअर. क्लिअर होतंय सर्वांना. हे बघा या ठिकाणी, सो यू गेट मोमेंट ऑफ इनर्शिया 2m आर स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन के इज इक्वल टू रूट ऑफ आय अपॉन एम. ती व्हॅल्यू जर टाकली तर तो रूट 2 मल्टिप्लाय बाय. या पद्धतीनं रिंगचं असेल त्याच पद्धतीनं हे डिस्कचं सुद्धा आपण इझिली फाइंड करू शकतो. सेम प्रोसेस आहे डिस्कसाठी, सेम प्रोसेस आहे तुम्हाला कुठल्याही प्लेनसाठी घेऊ शकतो. पण आता हे झालं मागच्या सिलेबस, हे होतं सगळं मागच्या सिलेबसमध्ये, हे लेटेस्ट सिलेबसमध्ये नाही आहे. पण आपण जर कॉम्पिटेटिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार जर केला तर तुम्हाला फक्त पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरायचे कसे ते समजलं पाहिजे. क्लिअर झालं सर्वांना. ओके, मग आता तुम्हाला सगळ्यांसाठी एक सिंपलचा होमवर्क आहे. मी जास्त डिफिकल्ट होमवर्क अजिबात नाही सांगणार. सिंपलचा होमवर्क असा आहे की तुम्ही हा जो टेबल दिसतोय तुम्हाला, हा टेबल फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. हा टेबल फक्त तुम्हाला काय करायचा व्यवस्थित लक्षात ठेवायचा. जसं की फर्स्ट रिंग असेल, रिंग, मग ह्या रिंग साठी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया समजून घ्यायचा आहे या रिंग साठी. मग रिंग साठी बघा अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स काय प्लेन, about an axis perpendicular to its plane and passing through the center. कुठून पास झाली सेंटर मधून, passing through the center. मग बघा मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचे फाइंड केले. या ठिकाणी असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, इथं असणार आहे रेडियस ऑफ गायरेशन, हा आला एम आर स्क्वेअर, रेडियस ऑफ गायरेशन आर. अबाउट इट्स डायमीटर, या पद्धतीने अबाउट इट्स डायमीटर असेल हाफ ऑफ एम आर स्क्वेअर, रेडियस ऑफ गायरेशन असणार आहे आर बाय 2. About in axis tangential to the ring and perpendicular to the plane. Tangential to the ring आणि perpendicular to the plane जर असेल तर आपण काय करणार या पद्धतीने, त्याच्यावर रेडियस ऑफ गायरेशन येऊन जातो. हे आपण आता सगळं घेतलंय. मग तुम्हाला ज्या पद्धतीने रिंगचा आहे हा टेबल तुम्हाला पूर्णपणे लिहायचा आहे, त्याचे फोटोग्राफ्स मला तुम्हाला सगळ्यांनी पाठवायचे आहेत, तुम्ही सर्वांनी
डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यांनी हा बाय हर्टच झाला पाहिजे, हा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशा पद्धतीने फाईन करतो तर बघा, ही ऍक्सिस कुठून गेली, सेंटरमधून. मी ऑलरेडी हे घेतलंय. त्याच्यानंतर डायमीटर मधून म्हणजे 3 ऍक्सिस आले, 3 ऍक्सिस पॅरलल, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरणार. मग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये म्हणजे काय येऊन जाणार आहे, आय ऑफ झेड इज इक्वल टू काय असेल, आय एक्स प्लस आय वाय. मग आय एक्स कुठे आहे या ठिकाणी, आय वाय कुठे आहे या ठिकाणी, आणि आय झेड कुठे आहे या ठिकाणी. आणि तो तुम्हाला काय फाईन करायचा म्हणजेच जो आय एक्स आणि आय वाय हाय कुठून गेला, डायमीटर मधून, म्हणजे 2 टाइम्स ऑफ दी काय असेल, डायमीटर इज इक्वल टू काय असेल, आय झेड. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट सेंटर म्हणजे किती असतो, हा भावावरती फाईन केला, किती होतो, एम आर स्क्वेअर अपॉन 2. मग याला आपण ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ शकतो, म्हणजे तो येऊन जातो एम आर स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू असेल 2 टाइम्स ऑफ आय डी. सो यू गेट आय डी, हा 2 इकडे येऊन जाणार, डिवाइड होणार, 2 मल्टिप्लाय बाय 2 4 होऊन जाणार, हा भेटला तुम्हाला एम आर स्क्वेअर बाय 4. क्लिअर झालं सर्वांना, या पद्धतीने ते फाईन करायचे. आणि हा रेडियस ऑफ गायरेशन. ओके, त्याच पद्धतीने असेल टँजेन्शियल टू द डिस्क, समजून घ्यायचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, टँजेन्शियल टू द डिस्क, टँजेन्शियल टू द डिस्क, आणि पॅरलल टू द काय, प्लेन. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, थर्ड पॉइंट म्हणजे पॉइंट डी. या पॉइंट डी मध्ये तुम्हाला समजेल मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, परपेंडिक्युलर म्हणजे अबाउट इट्स टँजेंट टू द डिस्क अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. इथं काय होता, पॅरलल टू द प्लेन, इथं काय आला, परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि हे त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया, हा त्याचा रेडियस ऑफ गायरेशन. क्लिअर झालं सर्वांना. त्यानंतर असेल अॅन्युलर रिंग, हा मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यानंतर सॉलिड रिंग साठीचे हे मोमेंट ऑफ इनर्शिया. हे सगळं लागणार आहे तुम्हाला, हा टेबल त्यासाठीच तुम्हाला खास तयार करून दिलाय, जेणेकरून तुम्ही सर्वांनी हे मोमेंट ऑफ इनर्शिया व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. या आपण रॉडचे फाईन केलेले आहेत, या हॉलो सिलेंडरचे आहेत, खाली सॉलिड सिलेंडरचे. हा टेबल सगळ्यांनी व्यवस्थित, म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही आता रोटेशनल मोशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात, तुम्हाला टेबल सध्या पाठ होणार नाही, पण मी एकच सांगेल, टेबल पाठ करू नका, टेबल प्रॉब्लेम मध्ये वापरत चला. प्रॉब्लेम जेवढे सॉल्व्ह करणार त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम्स हे तुम्हाला काय करायचं, यूज करायचं. जमेल सर्वांना. आता जी रेडियस ऑफ गायरेशन आहे ती डिपेंड्स कशावरती, रेडियस ऑफ गायरेशन आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन वरती डिपेंड आहे, मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि ती डिपेंड कशावरती नाही, मास ऑफ द बॉडी वरती डिपेंड नाही, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास वरती डिपेंड आहे, पण बॉडीचं मास वरती डिपेंड नाही, आणि अँग्युलर क्वांटिटीज वरती डिपेंड नाही. क्लिअर झालं. जसं की ही पहिली बॉडी असेल, या बॉडीचे तुम्ही काही पार्ट्स केले, याचे कितीही पार्ट्स केले, मी अगोदर सांगितले मासवर डिपेंड्स नाही, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन अनचेंज असेल. पुढे नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं, जर तुम्ही याच्यावरती मास किती ऍड करत गेले तरी सुद्धा रेडियस ऑफ गायरेशन चेंज होणार नाही, कारण की वरती सांगितलं इट डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ द बॉडी. ओके. त्यानंतर जर आपण या ठिकाणी आलो असिमेट्रिकल सेपरेशन मध्ये, असिमेट्रिकल सेपरेशन म्हणजे मास आपण काय केलं, मासचं डिस्ट्रीब्युशन बदललं. मासचं डिस्ट्रीब्युशन जर बदललं तर रेडियस ऑफ गायरेशन ऑब्विसली चेंज होतं. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, मास किती ऍड केलं हे नाही, मास किती काढलं हे नाही, तर मासचं डिस्ट्रीब्युशन चेंज केलं. क्लिअर झालं सगळ्यांना. ओके. बर, आता जे सॉल्व एक्झाम्पल आहेत या ठिकाणी, हे सॉल्व एक्झाम्पल सेक्शन 1 मधले सर्वांनी हे सॉल्व एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करायचे आहे, जीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि IITच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा. अजून तुम्ही कोणीही होमवर्क करत नाही, ही खूप वाईट गोष्ट आहे. रोटेशनल मोशन महत्वाचं आहे, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. असे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही काय करायचे, व्यवस्थित सॉल्व करायचे. सॉल्व एक्झाम्पल फक्त सध्या मी सांगतोय, सगळे सॉल्व एक्झाम्पल व्यवस्थित समजून तुम्ही सॉल्व करा, त्याचे फोटोज मला पाठवा. जर कोणाला काही अडचण आली तर त्याच्यावरती मी एक डाऊट सेशनचं लेक्चर घेईन, किंवा त्या मुलाला तो जागेवरती पर्सनली डाऊट समजून सांगितला जाईल. क्लिअर झालं सर्वांना. सो होप सो यू ऑल आर गेटिंग द आयडिया अबाउट दी रोटेशनल डायनामिक्स, all you are getting the idea about the parallel axis theorem, perpendicular axis theorem, and how to find the moment of inertia of the parallel using parallel axis theorem and perpendicular axis theorem. And you have to must remember the chart that I have already explained in details about the rod, about the rings, and you have to clarify that annular ring, clarify the disc and so on. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अॅन्युलर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, सॉलिड स्पेअरचा अतिशय महत्वाचा आहे, प्रॉब्लेम मध्ये असतो. सेंटर ऑफ ऍक्सिस मधून जर पास होत असेल, ऍक्सिस ऑफ रोटेशन ही सेंटर मधून पास जर झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2/5 mr² सॉलिड साठी, आणि त्याच्या एंड मधून पास जर झाला, टँजेंट टू इट्स प्लेन असेल, टँजेंट टू द स्पेअर जर असेल,
तर तो येऊन जातो 7/5 mr², आणि हा असेल त्याच्यावर रेडियस ऑफ गायरेशन. क्लिअर झालं सर्वांना? सो आय थिंक जर तुम्हाला याच्यात काही अडचण नसेल, जर कोणाला काही अजून एक प्रॉब्लेम समजले नसतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, चलो थँक्यू.